नांदेड़ में महाराष्ट्र के वजीर बराए खुराक व अद्वियात इंतजामिया जनाब नरहरी झीरवाल के दौरे के दौरान एक नाखुशगवार वाक़या पेश आया, जिसने नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी के अंदरूनी इख्तिलाफात को एक बार फिर उजागर कर दिया है। तफसीलात के मुताबिक वजीर नरहरी झीरवाल गुज़िश्ता रोज़ नांदेड़ के दौरे पर थे और शाम में उन्होंने नांदेड़ रेलवे स्टेशन से मुंबई रवाना होना था। इत्तला के मुताबिक इनकी रवानगी से कबल नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी के शहर सदर जनाब जीवन घोगरे पाटिल के दफ्तर वाक़े रेलवे स्टेशन रोड पर मुख्तसर दौरा करने वाले थे। इस इत्तला की बुनियाद पर पार्टी कारकुनान बड़ी तादाद में दफ्तर में मौजूद थे। वजीर के इस्तकबाल की तैयारियां मुकम्मल की गई और पुलिस सिक्योरिटी भी तैनात की गई थी। ताहम वजीर का काफिला अचानक मुतबादिल रास्ते से रेलवे स्टेशन की जानिब रवाना हो गया और वो तयशुदा मुलाकात किए बगैर ही रवाना हो गए। इस वाक़े पर शहर सदर जीवन घोगरे पाटिल ने शदीद नाराज़गी का इजहार किया और इल्ज़ाम आयद किया कि पार्टी के ज़िला सदर बाला साहब रावनगांवकर ने दानिस्ता तौर पर वजीर को दफ्तर में न आने देने का फैसला किया। उन्होंने ये भी कहा कि नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी में शामिल हालिया चेहरे खुसूसन कुछ मौजूदा व साबिक़ अरकान असम्बली पुराने और मेहनती कारकुनों को मुसलसल नज़रअंदाज कर रहे हैं। अगरचे घोगरे पाटिल ने किसी का नाम बराह रास्त नहीं लिया, ताहम उनके तबसरे को नांदेड़ से पार्टी के MLA प्रताप पाटिल चिखलीकर पर बिलवास्ता तनकीद के तौर पर देखा जा रहा है। इस वाक़े के बाद नांदेड़ के नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी में नए और पुराने ग्रुपों के दरमियान खलीज मजीद गहरी होने के आसार दिखाई दे रहे हैं। ये सूरत हाल पार्टी के लिए बाइस तशवीश बन गई है, ख़ास तौर पर ऐसे वक्त में जबकि आइंदा इंतखाबात के लिए पार्टी को इत्तेहाद और मजबूत तंजीमी ढांचे की ज़रूरत है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। आम्ही 200 ते 300 कार्यकर्ते जवळपास पक्ष कार्यालयापाशी उभं टाकलो. पक्ष कार्यालयात उभं टाकल्यावर भोकरवरून मंत्री महोदयाचा ताफा निघाला. आम्हाला निरोप आला की मंत्री महोदय आपल्या कार्यालयाकडे पोहोचणार आहेत. त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारीने थांबलोत. परंतु मंत्री महोदयांचं पोलीस प्रोडक्शन आमच्या कार्यालयाला पोहोचलं आणि मध्ये एक रावणगावकर नावाचा जिल्हाध्यक्ष जे पक्षात आमच्या काल परवा आला नव्यानं, त्यांनी मंत्री महोदयांना चुकीची रस्ता दाखवून फक्त मंत्री महोदयाची सेपरेट गाडी मधल्या रस्त्याने त्यांनी रेल्वे स्टेशनला पोहोचली. ॲक्च्युअल रेल्वे गाडीला अर्धा तास टाईम बाकी होता, अजूनही गाडी पोहोचली नव्हती. हे सगळं राजकीय षडयंत्र नवीन आलेल्या गटाकडून जुन्या गटाला बाजूला करण्याचं चालू आहे. यापूर्वी अजितदादा आदरणीय आमचे नेते 3 वेळेस नांदेडला आले. एक वेळेस रतन टाटाजी वारल्यामुळे त्यांना ऑफिसला येता आलं नाही. दुसऱ्यांदा दादा येणार होते, पुन्हा एक अडचण आली, त्याच्यामुळे दादाला येता आलं नाही. तिसऱ्यांदा काहीतरी कार्यालयाच्या बाबतीत चुकीची माहिती सांगितली. आमच्या कार्यालयाच्या बाबतीत मी पूर्ण पेपर परवानगीसहित कॅरेक्टर सर्टिफिकेटसहित संपूर्ण दादाकडे आणि आदरणीय आमचे नेते तटकरे साहेबाकडे दिलेत. या मराठवाड्यात असं कार्यालय नाही. हे काही आमदार आणि माजी आमदारांच्या नजरात हे भरलेलं आहे आणि हे नवीन आलेले लोक या जुने आम्ही निष्ठावंत. आज मी 30 वर्षापासून पवार साहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ आहे. माझ्यानंतर काही लोक पक्षाशी गद्दारी करून मागच्या 2012-14ला गेले, ते निवडून आले, तिथं सत्ता भोगली, तिथं सत्ता गेली म्हणून आज आमच्याकडे आले आणि आमच्याकडे येऊन असं हे कुरघडीचं राजकारण चालू केले. तर हे माझं म्हणणं की आमचे जे नेते आहेत, ज्यांच्यावर आम्ही आज 20, 25, 30 वर्षापासून विश्वास ठेवून या ठिकाणी काम करतो, त्यांनी आम्हाला विश्वासात घ्यावं आणि हे जे नवीन आलेले लोक आहेत ते कशा पद्धतीने राजकारण करालेत. आणि माझी दादांना आणि तटकरे साहेबांना एक नम्र विनंती आहे. मला 2 वेळेस विधानसभेची संधी मिळणार होती, मला पक्षांतर करा असं सांगितलं, परंतु मी एक निष्ठा आहे. मला पद मिळो न मिळो मी दादाच्या आणि पवारसाहेबांच्या आणि तटकरे साहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ आहे म्हणून या ठिकाणी राहिलेला आहे आणि इथून पुढे राहणार. परंतु हे काय राजकारण चालू आहे हे फार अतिशय नीच लेवलचं आहे. असं ऑफिस त्यांच्याकडे नाही म्हणून या ऑफिसला दादा येऊ नये, तटकरे साहेब येऊ नये आणि आज झिरवाळ साहेब येणार होते, त्यांना मधल्या रस्त्यानं नेणं किती दुर्दैव आहे. मंत्र्याचं पोलीस प्रोडक्शन कार्यालयासमोर पोहोचते आणि मंत्री महोदयाला ते बाळासाहेब रावणगावकर नावाच्या जिल्हाध्यक्षानं जे काल परवा पक्षात आला आहे त्यांनी त्यांना मधल्या रस्त्यानं स्टेशनला नेलं. म्हणजे हे कार्यकर्त्यावर एवढे नैराश्याचं वातावरण तयार झालं आहे की नवीन आलेला गट वारंवार जुन्या कार्यकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न करते, बाजूला सारवण्याचा प्रयत्न करते. आणि मी एक जुना आणि निष्ठावंत असल्यामुळं माझे नेते अजितदादा पवार साहेब आणि तटकरे साहेब आहेत,
मी बाकी कोण नवीन आले आणि कोण जुनं आले, कोण जुनं आहे त्यांना विश्वासात घेणारा माणूस आहे. मी कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही, कारण माझा नेता आणि मी माझ्या नेत्याशी एकनिष्ठ आहे. कामयाबी के सफ़र का आगाज़ होता है एक ऐसे इदारे से जहां ख्वाब सिर्फ देखे नहीं जाते बल्कि हकीकत में बदले जाते हैं. हम बात कर रहे हैं अर्रिज़वान जूनियर कॉलेज एंड ग्रुप ऑफ स्कूल नांदेड़ की. चैतन्य नगर शिव रोड नांदेड़ में वाक़े अर्रिज़वान जूनियर कॉलेज 11th और 12th साइंस के साथ साथ नीट, JEE और MHCET जैसे बड़े मुकाबला जाती इम्तिहानात की भरपूर तैयारी करवाता है. 2006 से 2024 तक 244 तलबा ने HSC बोर्ड के इम्तिहान में नुमाया कामयाबी हासिल की, जिनमें से 85 तलबा ने मेडिकल फील्ड में, 100 से ज़ायद तलबा ने इंजीनियरिंग में, जबकि बाकी ने मुख्तलिफ कामयाब शोबों में कदम रखा. और सबसे ख़ास बात, यहाँ पढ़ने के बाद किसी ट्यूशन या इजाफी कोचिंग की ज़रूरत नहीं, क्योंकि अर्रिज़वान कॉलेज देता है मुकम्मल रहनुमाई. नीट, JEE, MHT, CET और बोर्ड इम्तिहानात सब एक ही छत के नीचे, मुकम्मल तैयारी. यह सिर्फ एक इदारा नहीं, यह है आपके कामयाबी की ज़मानत. यहाँ होता है 12 नुकाती खुसूसी प्रोग्राम सिस्टम, जिससे तलबा की मुकम्मल तैयारी होती है, तालीम में भी और महारत में भी. और हाँ, अर्रिज़वान में चलाया जाता है एक्स्ट्रा स्किल डेवलपमेंट प्रोग्राम, जिसमें मैथ्स, फिज़िक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और इंग्लिश की खुसूसी तरबियत दी जाती है. अर्रिज़वान, जहां आपकी कामयाबी हमारा मिशन है. नए तालीमी साल 2025-26 के दाखिले जारी है, तो देर किस बात की, आज ही राब्ता करें. अर्रिज़वान जूनियर कॉलेज एंड ग्रुप ऑफ स्कूल नांदेड़.